नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार डॉक्टर हिना गावित यांनी शक्ती प्रदर्शन करत आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळेस त्यांनी 3 उमेदवारी अर्ज दाखल केले। जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीमध्ये शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले। तसेच हिना गावित यांची बहीण जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सुप्रिया गावित यांनीही 3 अर्ज दाखल केले। यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित, खासदार हिना गावित, जिल्हा परिषद अध्यक्ष सुप्रिया गावित, आमदार काशीराम पावरा, आमदार राजेश पाडवी, आमदार अमरशा पाडवी, डॉक्टर तुषार रंदे यांच्यासह जिल्ह्यातील प्रमुख नेते उपस्थित होते। यावेळी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी सांगितले की जिल्ह्याचा सर्वांगीण विकास केला असून त्या विकासाच्या जोरावर आम्ही चांगल्या घवघवीत मतांनी निवडून येऊ। जनता आमच्या पाठीशी असून आमचा विजय निश्चित आहे असे त्यांनी सांगितले। तसेच यावेळी बोलताना डॉक्टर हिना गावित यांनी सांगितले की नंदुरबार लोकसभा मतदारसंघाची 3ऱ्यांदा उमेदवारी करताना मला मनस्वी आनंद होत आहे। माझ्या वरिष्ठ नेत्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आहे, तो सार्थकी ठरवून नंदुरबार लोकसभा मतदारसंघात पुन्हा भाजपचा झेंडा फडकवू असे त्यांनी सांगितले। नंदुरबारहून संपादक निलेश कुमार दुबे, सत्य न्यूज। माझ्यासोबत आज आमच्या साक्री विधानसभेच्या आमदार आदरणीय मंजुळाताई गावित त्या उपस्थित होत्या। तळोदा शहाद्याचे आमदार आदरणीय राजेश दादा पाडवी उपस्थित होते। शिरपूरचे आमदार आदरणीय काशीराम दादा पावरा उपस्थित होते। आदरणीय भूपेशभाई पटेल उपस्थित होते आणि माझ्या लोकसभा मतदारसंघाचे आमच्या सगळ्यांचे नेते आणि महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकास मंत्री आदरणीय नामदार डॉक्टर विजयकुमार गावित साहेब हे देखील आज उपस्थित होते। महाराष्ट्राचे भारतीय जनता पार्टीचे महामंत्री आदरणीय विजयभाऊ चौधरी हे देखील आज माझ्यासोबत उपस्थित होते। माजी आमदार ॲडव्होकेट पद्माकर वळवीजी हे देखील उपस्थित होते। माजी आमदार शिरीष दादा चौधरी हे देखील उपस्थित होते। नंदुरबार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉक्टर सुप्रियाताई गावित या देखील उपस्थित होत्या आणि विधान परिषदेचे आमचे लोकप्रिय आमदार आदरणीय आमशादादा पाडवी यांच्या देखील प्रमुख उपस्थितीमध्ये आज हा उमेदवारी अर्ज मी भरलेला आहे। आणि या सोबतच भारतीय जनता पार्टी, शिवसेना, आरपीआय, राष्ट्रवादी या सर्व पक्षांचे, रासप सर्व पक्षांचे पदाधिकारी हे आज माझ्यासोबत उमेदवारी अर्ज भरायला आलेले आहे। नाही, विषय असा आहे की जनरली मुहूर्त आमचं 12:30 पर्यंत होतं आणि त्याच्यामुळे लोकांना वाटलं की यांचं मुहूर्त घालू, पण जे ज्यांचं गेलेलेच आहे त्यांचं मुहूर्त कुठून येणार आहे। तर अशा पद्धतीनं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी प्रदर्शन केलं। आलेल्या सर्व महायुतीच्या लोकांचं मी मनापासून आभारही मानतो आणि प्रामुख्यानं पोंक्षेताई फार घाईघाईत आल्या ताई आणि पोंक्षेताईंनी पण एक या ठिकाणी महायुतीमध्ये आम्ही पण मोठ्या सहभागानं आहोत असं पोंक्षेताई त्यांच्या बरोबर त्यांचे सहकारी या ठिकाणी पण आलेत। त्यांनाही मनापासून धन्यवाद देतो।